वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर नुकतंच आता CTETचा रिझल्ट लागलेला आहे। तर CTETचं जे काही सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट आपल्याला डिजिलॉकरमध्ये मिळून जाणार आहे। तर त्याकरता आपण मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन डिजिलॉकर अशा प्रकारे आपल्याला स्पेलिंग टाकायचं आणि ते ॲप आपल्याला येणार आहे। तर यामध्ये जे काही डिजिलॉकरचं 2 नंबरचं हे जे ॲप आहे ते ॲप आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। आणि हे जे ॲप आहे हे 16 MBचं ॲप आहे। हे ॲप आपल्याला ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साइन अप करायचं। तर ॲप हे डाउनलोड झालेलं आहे। तर आता आपण ते ओपन करणार आहोत। तर ॲप आपण ओपन करणार आहोत। तर याच्यामध्ये आपल्याला जी लँग्वेज आहे ते लँग्वेज आपल्याला चूज करायची आहे। तर याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज आहे किंवा अदर लँग्वेजसुद्धा आहेत। आपण ज्या लँग्वेजमध्ये प्रेफरन्स देतो ते लँग्वेज आपल्याला चूज करायची आहे। नंतर समोर जायचं आहे, नंतर नेक्स्ट करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे आणि लेट्स गोमध्ये क्लिक करायचं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला गेट स्टार्टेड करायचं आहे आणि याच्यामध्ये क्रिएट अकाउंट। आता तुमच्याकडे जर ऑलरेडी तुम्ही साइन इन केलेलं असेल, अगोदर अकाउंट बनवलेलं असेल तर तुम्हाला डायरेक्टली साइन इन करायचं आहे। आणि ज्यांचं अकाउंट नाही आहे त्यांनी क्रिएट अकाउंटमध्ये क्लिक करायचं आहे। प्रथमतः आपल्याला आपलं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे, नंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, नंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल ID टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर आपण याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला मोबाईलवरती एक OTP येणार आहे आणि तो OTP सबमिट करायचा आहे। आणि त्याचनंतर सेट 6 डिजिट सिक्युरिटी पिन, जो काही सिक्युरिटी पिन आहे तो तुम्हाला तुमच्या मताने टाकून घ्यायचा आहे आणि नंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे। पूर्ण प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे होम पेज ओपन होणार आहे। तिथं तुमचं नाव आणि आधार कार्ड नंबर आणि नंतर तुम्हाला जे CTETचे ज्यावेळेस मार्कशीट येतील त्यावेळेस याच्यामध्ये सर्च करायचं आहे एक्झामचं नाव। याच्यामध्ये तुम्हाला CTET अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे आणि याच्यामध्ये टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट सर्टिफिकेट आणि टीचर एलिजिबिलिटी टेस्ट मार्कशीट ह्या दोन्ही पण तुम्हाला डाउनलोड करायच्या आहेत। याच्यामध्ये तुमचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इयर, कोणत्या इयरमध्ये तुम्ही पास झाले त्याचा तुम्हाला वर्ष टाकायचं आहे। याच्यामध्ये ऑगस्ट 2023 आलेला आहे आणि जानेवारी 2024 इथं अपडेट लवकरच होणार आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते गेट म्हणजे मिळवून घेऊ शकता। याच्यावर गेट डाउनलोड डॉक्युमेंट याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करून तुम्ही तुमचा जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट मिळवून घेऊ शकता। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।